तुम्हा सर्वांना तर माहीत आहे की आपण आपल्या चॅनलवर मुलांसाठी स्पेशल टिफिनची सिरीज सुरू केलेली आहे। मुलं शाळेत जाताना प्रत्येक मम्मीला पडणारा प्रश्न म्हणजे आज टिफिनला काय, आणि मस्त छान अशा आयडिया मी तुमच्यासाठी टिफिनला घेऊन आलेले आहे। या टिफिनमधून मुलांना सर्व जीवनसत्वही भेटतील आणि टिफिन खाऊन मुलं बोरही होणार नाहीत। मस्त छान सिंपल रेसिपी आहेत आणि खायलाही तेवढ्याच टेस्टी आहेत। आजचा आपला 2 नंबरचा भाग आहे। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला मग उशीर न करता आजच्या या टिफिनच्या रेसिपीला सुरुवात करूयात। इथं मी घेतलेलं आहे 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ। तुम्हा सर्वांना तर माहीत आहे, मुलांना ज्वारीची भाकरी खायची म्हणलं की तोंड वाकडं तिकडं करतात। मुलं डायरेक्ट ज्वारीची भाकरी खात नाहीत, पण टिफिनमध्ये या पद्धतीची जर तुम्ही ज्वारी आणि गहू मिक्स करून त्यांच्यासाठी भाकरी किंवा फुलका किंवा पराठा बनवला तर ते आवडीने खातात। म्हणजे दोन्ही पीठ मिक्स करून बनवल्यानंतर जो पराठा तयार होतो तो ओळखायलाच येत नाही जो गव्हाचा आहे का ज्वारीचा आहे। म्हणून ज्वारीमधलेही जीवनसत्व आणि गव्हामधलेही जीवनसत्व मुलांच्या पोटात जातात। मग ज्वारीची भाकरी खाऊ घालायची असेल तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांना नक्कीच खाऊ घालू शकता। तर आता दोन्ही पीठं सेम घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये मी चांगला मोठा चमचा भरून तीळ घातलेले आहेत। आज मी ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ मिळून मस्त मुलांच्या टिफिनसाठी पराठा बनवत आहे। सोबतच मी इथं कोथिंबीर घालून घेतली आहे आणि चिली फ्लेक्स घालून घेतलेले आहेत। नॉर्मल आपल्या ज्या लाल मिरच्या सुकलेल्या असतात त्या उकळामध्ये कुटून घेतलेल्या आहेत आणि त्या घालून घेतलेल्या आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला थोडेसे कच्चे जिरे घालायचे, थोडेसे म्हणजे अर्धा चमचा भरून कच्चे जिरे घालायचे आणि चमचाभर तूप घालून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। थोडंसं पाणी घालून नॉर्मली जसं आपण चपात्याला पीठ मळतो त्या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचे। तूप घातल्यानंतर सर्व जिन्नस छान हाताने मिक्स करायच्या आणि नंतर पाणी घालून आपल्याला इथे हे पीठ मळायचे। पीठ सेम टू सेम जसं चपात्याला आपण मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं आहे। तर ना लई जाडसर ना पातळ, मस्त नॉर्मल जसं चपात्याला बनवतो त्या पद्धतीने इथं पीठ मळून घ्यायचं आहे। तर छान असं आपलं इथं पीठ मळून झालेलं आहे। तर मस्त चोळू छान मऊसूद असं मळून घ्यायचं, म्हणजे जे पराठे बनवतो ते छान मऊसूद असे तयार होतात। तर मस्त असं इथं पीठ आपलं मळून झालेलं आहे। मळलेलं पीठ आता 10 मिनिट भिजण्यासाठी ठेवून द्यायचं। जोपर्यंत पीठ भिजतंय तोपर्यंत आपल्याला टिफिनची भाजी बनवून घ्यायची। तर भाजीसाठी कढाई ठेवली आहे गॅसवर, थोडंसं तेल घालून घेतलं। तेल गरम झालं की मध्यम आकाराचे 2 बटाटे साली काढून एकदम बारीक सरकट करून घेतले होते आणि छान 2 पाण्याने धुवून देखील घेतले होते। 2-3 मिनिट छान इथं हे बटाटे परतून घ्यायचे। आज मी बनवणार आहे बटाट्याची आणि भेंडीची भुजिया। ही भुजिया खाण्यासाठी खूप भारी लागते आणि या पराठ्यासोबत तर परफेक्ट कॉम्बिनेशन आहे। मुलं ही रेसिपी आवडीने खातात आणि नॉर्मली मुलांना बटाट्याचीच भाजी टिफिनला लागते, पण बटाट्यासोबत तुम्ही अशा दुसऱ्या भाज्या मिक्स करून त्याची भुजिया बनवून टिफिनला अवश्य देऊ शकता। या पद्धतीची भेंडीची आणि बटाट्याची मिक्स भुजिया खायला खूप भारी लागते आणि जो आपण पराठा बनवतो त्या पराठ्यासोबत तर याचं कॉम्बिनेशन जे आहे ते एकदम परफेक्ट जातं। आता भेंडी बटाटा छान 5-6 मिनिट मिडियम गॅसवर परतून घ्यायचा। तेलची कढई वापरत असाल तर चांगलं चमचा बिलकुल बंद करू नका, डायरेक्ट मधून अधून हलवतला, नाहीतर कढईला पटकन भाजी चिटकते। वरतून चवीनुसार मीठ, चमचाभर धना पावडर, चिमूटभर हळद पावडर, अर्धा चमचा लाल तिखट आणि बाकी गरम मसाला वगैरे टाकायची असली तर टाकू शकता, पण भुजियाला फक्त एवढेच मसाले लागतात आणि ही भाजी एवढ्याच मसाल्याने खायला खूप भारी लागते। आता बटाटे हे पहिले तेलात परतून घेतल्यामुळे मऊ झाले होते आणि भेंडीला वरतून झाकण ठेवून परतायचं नाही, लई पाणी सुटतं। डायरेक्ट बिना झाकणाची या पद्धतीने ही भाजी छान 5-6 मिनिट तुम्हाला मिडियम गॅसवर परतून घ्यायची। एकदम छान बुडापासून परतायची म्हणजे काढायला चिटकत नाही। 5 ते 6 मिनिटानंतर इथं आपली ही भाजी तयार झालेली असेल। बटाटेही मऊ शिजलेले आहे, भेंडीही मऊ झालेली आहे। मस्त अशी आपली इथं बटाट्याची आणि भेंडीची भुजिया तयार आहे।
तर झटपट भाजी आहे, पटकन टिफिनसाठी तयार होते, मुलं आवडीने खातात. तर आता लगेच पराठा बनवायला घेऊयात. पीठ मळून घेतलेलं होतं, त्यातला एक उंडा तोडून घ्यायचा. खूप मोठे मोठे नाही, मिडियम साईजचे पराठे करायचे. तिथं छान उंडा लाटून घ्यायचा. उंड्याला तूप लावून घ्यायचं, मस्त गाईचं तूप लावून घ्यायचं आणि थोडंसं पीठ घालून परत घडी घालून घडीचा पराठा इथं करायचा आहे. लहान मोठा जाड पातळ तुम्हाला कसा हवा आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं हा पराठा लाटून घेऊ शकता. मस्त छान आपला इथं पराठा लाटून तयार झालेला आहे. आणि पराठा लाटून झाला की लगेचच तव्यावर पराठा घालून घ्यायचा. 2 पीठ मिक्स केल्यामुळे पराठे छान मऊसूद लाटून होतात. नुसत्या ज्वारीच्या पिठाचे इतके व्यवस्थित येत नाही. नुसते ज्वारीच्या पिठाचे करायचे असतील तर तुम्ही काय करा, गरम पाण्यामध्ये पीठ मळून घ्या किंवा गरम पाण्यात पीठ टाकून 2 मिनिट ताट झाकून वाफ देऊन घ्या. तोही पराठा छान लागतो. पण मुलं नुसत्या ज्वारीच्या पिठाचा पराठा खात नाहीत. गव्हाचा आणि ज्वारीचा मिक्स खूप भारी लागतो आणि परफेक्ट रेसिपी जाते आणि त्यांना वळखायला येत नाही आणि पोटामध्ये गव्हाच्या पिठासोबत ज्वारीचं पीठही जातं. ज्वारीचं पीठ शरीरासाठी किती हेल्दी आहे, पचायला सोपं आहे आणि त्याच्यामधून प्रोटीन, फायबर म्हणजे जे काही आपले जीवनसत्व आहेत ते सगळ्या प्रकारचे ज्वारीमध्ये जीवनसत्व आहेत. आणि थंड झाल्यानंतर बऱ्याचदा काय होतं, पराठा टिफिनला साधा गव्हाचा दिल्यानंतर तो थंड झाल्यानंतर एवढी टेस्ट लागत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही ज्वारीचं पीठ असं मिक्स करून देता ना, त्यावेळेस हा पराठा खायला खूप भारी लागतो. नुसता लोणचासोबत खाल्ला तरीही भारी लागतो. पण ही जी मी भाजी बनवली त्या भाजीसोबत याचं कॉम्बिनेशन एक नंबर लागतं. तर मस्त आपले इथं पराठे सर्व बनवून तयार झालेले आहेत. भाजी तयार झालेली आहे. घेऊयात आपण टिफिन भरायला. गरमागरम आपला इथं टिफिन मुलांच्या शाळेसाठी तयार आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक शेअर आवर्जून करा आणि चॅनलवर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. सरळ सोप्या आणि सिंपल रेसिपी अशा दररोज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर रेसिपीचा अभिप्राय कळवायला बिलकुल विसरू नका आणि तुम्हाला रेसिपी कशा हव्यात त्याही कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. झटपट तयार होणाऱ्या म्हणजे मी जी रेसिपी दाखवणार आहे ती झटपट तयार तर होईलच, पण हेल्दी देखील असेल मुलांच्या शरीरासाठी, ज्यामधून मुलांना सर्व प्रकारचे जीवनसत्व भेटतील आणि भाजीपोळी आवडीने खातील या पद्धतीच्या रेसिपी असणार आहेत. चला मग परत भेटू पुढच्या भागामध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत तुमच्या परिवाराची मनापासून काळजी घ्या. मस्त खा, स्वस्त राहा. चला मग, नमस्कार.